नमस्कार. चला तर आज मी तुमच्यासोबत गौरी गणपतीच्या फराळासाठी अतिशय दिसायला सुंदर असा करंजीचा प्रकार किंवा मग गुजियाचा प्रकार तुम्ही म्हणू शकता. ही मिठाई आहे चंद्रकला मिठाई, जी गौरी गणपतीच्या फराळामध्ये अतिशय दिसायला सुंदर दिसेल. कारण गौरी गणपतीच्या फराळामध्ये नेहमीच आपण वेगवेगळ्या पद्धतीचे थोडेसे आकर्षक अशा पद्धतीचे फराळ बनवत असतो, जे की गौरी गणपतीच्या फराळामध्ये अतिशय सुंदर दिसतात. त्यासाठीच आज आपण बनवणार आहोत चंद्रकला रेसिपी. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपण जी चंद्रकला बनवणार आहोत त्याच्या वरच्या पारीसाठी इथे कवरिंग तयार करणार आहोत. त्यासाठी 1 कप मी इथे मैदा घेतलेला आहे. मेजरमेंटसाठी मापासाठी कुठलीही घरातली वाटी घ्या, मेजरिंग कप घ्या, काही घेऊ शकता. त्यानंतर याच्यामध्ये फक्त 1 चमचा तूप घातलेला आहे आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे, कारण कुठल्याही गोड पदार्थात मिठामुळे थोडीशी जास्त छान चव येते. त्यानंतर आपली ही जी चंद्रकलेची पारी आहे ती एकदम खस्ता होण्यासाठी मी याच्यामध्ये चिमूटभर घालते आहे बेकिंग पावडर. नाही घातली तरीही चालेल, एकदम छानच खस्ता होतात आपल्या. पण थोडीशी बेकिंग पावडर घातली की एकदम हलवाई स्टाईल, म्हणजे बऱ्याचदा हलवाईसुद्धा बालुशाही असेल किंवा मग करंजा असतील किंवा अशा पद्धतीची चंद्रकला मिठाई असेल त्यामध्ये थोडीशी बेकिंग पावडर घालतात. त्यामुळे वरची पारी एकदम कुरकुरीत न होता खस्ता होते, खारीसारखी. तर नक्की घालून बघा. त्यानंतर सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण एक घट्टसर पुरीसारखं जसं कणिक मळतो त्या पद्धतीचं कणिक मळून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, कारण मैदा थोड्या वेळानंतर मऊ होतो, सॉफ्ट होतो. म्हणजे सुरुवातीला पीठ किंवा कणिक मळताना थोडंसं घट्टसरच मळायचं. तर थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने मी याचं कणिक मळून घेत आहे. बघू शकता अशा पद्धतीने थोडासा घट्टसर आपण मैद्याचा गोळा किंवा कणिक इथे मळून घेतलेली आहे. आता आपण याला 5 ते 10 मिनिटासाठी असंच झाकून ठेवणार आहोत, म्हणजे तो अजून थोडासा मुरेल आणि एकदम सॉफ्ट होईल. जोपर्यंत मैदा भिजतोय तोपर्यंत आपण जी चंद्रकला आहे त्यासाठीच आतलं जे सारण आहे खव्याचं ते तयार करणार आहोत. त्यासाठी गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचाभर तूप घातलेला आहे. आणि ही जी मिठाई आहे ना त्यामध्ये अजिबात तुपाचा वापर नाही आहे. तर 1 ते 2 चमचेच तूप वापरून आपण आजची ही जी मिठाई आहे, स्वीट आहे, ते तयार करणार आहोत. तर तूप हलकंसं गरम झालं की याच्यामध्ये 2 चमचे घालायचा आहे बारीक रवा. तर पोहे खाण्याच्या चमच्याने फक्त 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे. तर आजचं हे जे चंद्रकला मिठाईचं सारण आहे ते ट्रेडिशनली म्हणजे पारंपरिक पद्धतीने खव्यापासूनच बनतं. पण जर तुम्हाला खवा वापरायचा नसेल तर तुम्ही अगदी करंजीचा आतलं आपण जे सारण बनवतो त्या पद्धतीने नारळ असेल किंवा खोबऱ्याचं सारण, रवा खोबऱ्याचं सारण बनवलं आणि ते ह्या चंद्रकलेच्या मिठाईमध्ये स्टफ केलं तरीही काहीच हरकत नाही. त्यानंतर रवा अगदी 2 मिनिटासाठी परतून घेतलेला आहे, तुपामध्ये फुलून घेतलेला आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये घातलेले आहेत 2 ते 3 चमचे कट केलेले काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप, म्हणजे थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेले आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत 1 कप खवा. तर जर तुम्हाला इथे खवा वापरायचा नसेल तर तुम्ही खोबऱ्याचा किस वापरू शकता, डेसिकेटेड कोकोनट वापरू शकता किंवा मग अर्धा कप रवा आणि अर्धा कप खोबरा किस वापरला तरीही काहीच हरकत नाही. म्हणजे तुम्हाला सारण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे तयार करू शकता, अगदी सेम करंजीला जसं बनवता तसं सुद्धा. पण जी खरी ओरिजिनल चंद्रकलेची रेसिपी आहे त्यामध्ये खवा वापरूनच आतलं सारण बनतं. कारण नंतर आपण जेव्हा पाकात ही चंद्रकला टाकतो त्यावरतून मस्तपैकी एकदम पाकात मुरलेली ज्युसी आणि त्याची जी पारी आहे एकदम खस्ता, तोंडात टाकताच खारीसारखी विरघळते आणि आतमध्ये भरपूर असं खव्याचं आणि ड्रायफ्रूटचं गोड सारण. यामुळे चंद्रकला मिठाई खायला अप्रतिम लागते, एकदम रिच आणि दिसायलाही अतिशय सुंदर अशी ही मिठाई किंवा स्वीट आहे. तर खव्याला मस्तपैकी तूप सुटलेलं आहे. 5 ते 6 मिनिटांसाठी मी मंद गॅसवरती खवा परतून घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप मी घालत आहे डेसिकेटेड कोकोनट किंवा नारळाचा किस जो मार्केटमध्ये मिळतो तो घातलेला आहे. त्याऐवजी तुम्ही घरीच तयार केलेला खोबऱ्याचा किससुद्धा अर्धा कप घालू शकता. तर डेसिकेटेड कोकोनट घातल्यानंतर जे तूप सुटलेलं होतं खव्याला ते मस्तपैकी शोषून घेतलेलं आहे, बघू शकता. आणि एक आपलं छान इथे सारण आता तयार झालेलं आहे. अजून 2 मिनिटासाठी फक्त याला परतून घेणार आहोत. खूप जास्त वेळ परतायची गरज नाही आहे. त्यानंतर बघू शकता गॅसची फ्लेम मी आता बंद करणार आहे आणि हे जे सारण आहे ते आपण आता पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. सारण तयार होईपर्यंत आपण जो मैदा भिजवून ठेवलेला होता तो सुद्धा एकदम इथे भिजून तयार आहे. अजून एकदा त्याला थोडंसं मळून घेणार आहोत. बघू शकता एकदम सॉफ्ट आता तयार झालेला आहे. आता आपण याची चंद्रकला मिठाई कशी बनवायची, त्याची पारी कशी बनवायची किंवा डिझाईन कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, आपल्याला गुलाबजामच्या आकाराचे अशा पद्धतीचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर चंद्रकला मिठाई जी ट्रेडिशनली पारंपरिक पद्धतीने बनते त्यामध्ये ही जी मिठाईची पारी आहे ती आपण करंजीसाठी जसं लाटून घेतो तशी लाटल्या जात नाही. तर काय करतात, फक्त हाताने प्रेस करून घेतात. छोटीशी पुरी हाताने प्रेस करून घ्यायची, दाबून घ्यायची. जशी पाणीपुरीची पुरी असते तेवढ्याच आकाराची, खूप जास्त मोठी ही पुरी नसते. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही लाटण्याने किंवा बेलण्याने याला लाटून सुद्धा घेऊ शकता किंवा मग एक मोठी अशी पातळ पोळी लाटायची आणि मग नंतर कुठल्याही कटरनी किंवा छोट्याशा ग्लासनी याचे छोटे छोटे गोल पुऱ्या तयार करून घेतल्या तरीही चालेल. त्यानंतर जे आपण खव्याचं सारण तयार करून घेतलेलं होतं ते आता पूर्णपणे थंड झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप घालायची आहे पिठी साखर. व्यवस्थितपणे खव्याच्या सारणामध्ये पिठी साखर मिक्स करून घ्यायची आहे.
साखर छान एकजीव झाली की मग त्याचे छोटे छोटे आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. त्या ज्या छोट्या छोट्या आकाराच्या पाणीपुरीच्या आकाराच्या पुऱ्या आहेत त्या हाताने प्रेस करून घेतलेल्या आहे. त्यानंतर जे आपलं खव्याचं सारण होतं त्याचा एक छोटासा गुलाबजामुनच्या आकाराचा गोळा करून याच्यामध्ये स्टफ केलेला आहे. त्यानंतर ह्याच्यावरती एक पुरी ठेवून अशा पद्धतीने त्याच्या ज्या बाजू आहेत किंवा साईड्स आहेत सगळ्या छान हाताने अशा पद्धतीने दाबून घ्यायच्या आहे, म्हणजे तेलात गेल्यानंतर या सुटत नाही. जर चिकटत नसतील तर थोडंसं पाण्याचा हात लावला तरी चालेल. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे चंद्रकला मिठाईची जी आउटर साईडची डिझाईन असते किंवा मुरड म्हणू शकतो आपण, ती कशी करायची. जो बाहेरचा पार्ट आहे त्याला हलक्या हाताने आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि त्याचंच टोक घेऊन पुढची मुरड घालत आपल्याला अशा पद्धतीने सगळी जी डिझाईन आहे ती तयार करून घ्यायची आहे. अंगठ्याच्या साईडने आतमध्ये छान असं दाबून द्यायचं आहे. बघू शकता अतिशय सुंदर आणि देखणी आपली ही चंद्रकला मिठाईची मुरड किंवा डिझाईन इथे तयार झालेली आहे. सुरुवातीला करताना थोडंसं अवघड वाटू शकतं, पण करायला अजिबात अवघड नाही आहे. सरावाने किंवा 1 ते 2 चंद्रकला तुम्ही जर तयार करून बघितल्या तर प्रॅक्टिसने एकदम मस्त आणि सुंदर अशी आपली ही डिझाईन किंवा मुरड तयार होते. तर दुसरीसुद्धा अजून एक तुम्हाला बनवून दाखवते, म्हणजे अजून तुम्हाला एकदा बघता येईल आणि व्यवस्थितपणे तुम्ही सुद्धा करणार, तेव्हा तुमच्या अजिबात मनामध्ये शंका राहणार नाही. चिकटवलेला जो पार्ट आहे मैद्याची कणिक आहे त्याची एक फोल्ड करून आतमध्ये ढकलायची आहे आणि नंतर अजून पुढचं टोक घेऊन सेम त्याच पद्धतीने पूर्ण चंद्रकलेला मुरड घालून घ्यायची आहे. बघू शकता बाकीच्या सुद्धा सगळ्या मिठाई किंवा चंद्रकला आपण अशा पद्धतीने तयार करून घेतलेली आहे आणि एकदम दिसायला सुंदर दिसत आहे. तर आता आपण ही जी चंद्रकला मिठाई किंवा स्वीट आहे ते तळून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर चंद्रकला मिठाई तळण्यासाठी एकदम कडकडीत गरम तेल अजिबात नको आहे आपल्याला. एकदम नॉर्मल थंड तेल किंवा कोमट बालुशाही तळण्यासाठी किंवा समोसे कचोरी तळण्यासाठी आपण जे कमी आचवरचं किंवा कमी फ्लेमवरचं जे तेल म्हणतो त्या पद्धतीचं तेल थोडंसं बघू शकता. याच्यामध्ये चंद्रकला मिठाई सोडत आहे तरीसुद्धा लगेच वरती आलेल्या नाही आहेत, कारण तेल आपलं लो फ्लेमवरती गरम आहे. अजिबात गरम करायचं नाही खूप जास्त, कारण मग वरची बाजू तळली जाते आणि आपण लगेचच चंद्रकला काढली ती फक्त वरून तळल्यासारखी वाटते, पण खाताना आतमध्ये थोडीशी कच्ची आणि मग बाहेरून खस्ता किंवा खारीसारखी खुसखुशीत लागत नाही. त्यासाठी लो फ्लेमवरती तुम्हाला जवळपास 8 ते 10 मिनिटासाठी चंद्रकला मिठाई एकदम छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर 3 ते 4 मिनिटं झाल्यानंतर आपोआपच चंद्रकला मिठाई तेलावर तरंगायला सुरुवात होते. तेलाचं टेम्परेचर थोडंसं वाढलेलं आहे, त्यामुळे सुरुवातीला एकदम कमी फ्लेमवरतीच आपल्याला तळून घ्यायची आहे. जेवढं तुम्ही लो फ्लेमवरती किंवा मंद तेलावरती ह्या चंद्रकला तळून घ्याल तेवढीच एकदम खुसखुशीत होते, खूप जास्त छान लागतात. तर तळताना अजिबात घाई करायची नाही. त्यानंतर बघू शकता 8 ते 10 मिनिटासाठी मी ही जी चंद्रकलेची बॅच आहे ती तळून घेतलेली आहे. अतिशय सुंदर आणि एकसारखा असा गोल्डन रंग आलेला आहे. तर सगळ्या चंद्रकला मिठाई आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. आणि आता ह्या तळलेल्या चंद्रकला आपल्याला पाकात मुरवायच्या आहे, तर त्यासाठीचा पाक तयार करूया. तर एक गॅसवरती कढई ठेवलेली आहे, पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 कप घातलेली आहे साखर आणि त्यामध्ये घालायचं आहे अर्धा कप पाणी. तर एकदम सोपा पाक आहे. एक तारी पाक अजिबात तयार करायचा नाही, फक्त आपल्याला एकदम गुलाबजामचा पाक जसा असतो 1 तारीच्या अलीकडचा पाक आपण त्याला म्हणतो, तर तो फक्त तयार करायचा आहे. एकदम सोपी पद्धत आहे. जेवढी साखर आहे त्याच्या अर्ध पाणी घालायचं आहे आणि साखर वितळेपर्यंत आणि 1 उकळी काढेपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता 3 ते 4 मिनिटातच पाकाला छान उकळी आलेली आहे, साखरसुद्धा वितळलेली आहे. तर हा पाक अजिबात 1 तारीचा नसतो, कारण फक्त आपल्याला 5 मिनिटासाठी चंद्रकला याच्यामध्ये डिप करायची आहे, म्हणजे वरून छान एक गोडसर लेअर तयार होते आणि मस्त आपली ज्युसी आपली चंद्रकला तयार होते. तर हा पाक चेक करताना काय करायचं, 1 तार तर होऊच द्यायचा नाही आहे. 5 ते 7 मिनिटातच हा पाक तयार होतो. फक्त हातावरती बोटावरती हा पाक घेऊन थोडासा चिकट लागला पाहिजे. तेलकट आपण तेल हातावरती चोळून बघितल्यानंतर जसं वाटतं त्याच पद्धतीची फिलिंग बोटाला येते. बघू शकता तार वगैरे काहीच तुटत नाही आहे, फक्त चिकट आपला असा हा पाक इथे तयार झालेला आहे. बघू शकता. आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत. यापेक्षा अजिबात जास्त आपल्याला पाकाला शिजवून घ्यायचं नाही आहे, पुढे न्यायचं नाही आहे किंवा 1 तारी वगैरे तयार करायचं नाही आहे. सेम गुलाबजामसाठीचा जसा पातळ असा पाक असतो त्याच पद्धतीचा पाक आपला इथे तयार झालेला आहे. आता गरमागरम पाकामध्ये आपण सगळ्यात अगोदर फ्लेवरसाठी घालणार आहोत थोडीशी वेलची पूड. हवं असल्यास तुम्ही केशर काड्या वगैरे सुद्धा याच्यामध्ये घालू शकता. आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता आपण गरमागरम पाक आहे तोवरच याच्यामध्ये ज्या चंद्रकला तळून घेतलेल्या आहे त्यासुद्धा घालणार आहोत. गरम पाक असताना चंद्रकला मिठाई याच्यामध्ये किंवा स्वीट याच्यामध्ये सोडायचा आहे, म्हणजे व्यवस्थितपणे जो पाक आहे तो आतपर्यंत मुरायला मदत होते आणि गरम असल्यामुळे लगेचच तो चंद्रकलेच्या आतपर्यंत शिरतो आणि एकदम छान ज्युसी आणि थोडीशी खस्ता, थोडीशी पाकामुळे सॉफ्ट झालेली गोडसर आणि आतमध्ये भरपूर असं खव्याचं आणि ड्रायफ्रूटचं सारण असलेली आपली ही एकदम रिच, चवीलाही रिच आणि दिसायलाही अतिशय सुंदर अशी ही चंद्रकला मिठाई इथे तयार आहे. 5 ते 6 मिनिटांसाठी दोन्ही बाजू मी पाकामध्ये मुरवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर चंद्रकला मिठाई एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आता ही सर्व करण्यासाठी तयार आहे. त्या अगोदर याला थोडंसं आपण ड्रायफ्रूटनी गार्निश करणार आहोत, सजवणार आहोत. तर आपण थोडेसे पिस्त्याचे काप करून घेतलेले आहे ते याच्यावरती ठेवून देऊया. तर अतिशय दिसायला सुंदर, चवीसही तितकीच अप्रतिम खव्याच्या सारणाची ही चंद्रकला मिठाई येणाऱ्या गौरी गणपतीच्या फराळासाठी नक्की बनवा, कारण ही जी मिठाई आहे ताटामध्ये ठेवल्यानंतर
एकदम छान लावते, दिसायला सुंदर दिसते, थोडीशी वेगळी आहे, खाण्यासही अप्रतिम लागते, खुसखुशीत आहे, गोडसर आहे, आतमध्ये खव्याचं सारण आहे, त्यामुळे खूप जास्त रिच आहे, चवीलाही एकदम अप्रतिम लागते। तर नक्की अशा पद्धतीने गौरी गणपतीच्या फराळासाठी हा पदार्थ नक्की बनवून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर भरपूर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चविष्ट महाराष्ट्र मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। अगोदरही तुमच्यासोबत बऱ्याच प्रकारचे गौरी गणपतीचे फराळ शेअर केलेले आहेत, ते सुद्धा नक्की करून बघा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।